जयेंद्र बागे आणि त्यांच्या जोडीला निलेश बंद्रे, तर दुसऱ्या बाजूने महेंद्र जाधव आणि प्रवीण परेड ही जोडी आपल्याला गोलंदाजांची आपल्याला पाहायला मिळेल की बदल असेल पाहणं गरजेचं आहे. प्रवीण परेड या ठिकाणी आउटसाइड एज लागला होता. शतरक्षक कर्णधार स्वतः आहे तिकडे. चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. शिलोत्तर संघाने कर्णधार चांगला शोधून काढलाय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. कारण दीपक जाधव यांच्या नंतर एक व्यक्ती असा त्याने शोधून काढला की त्याला कधी आम्ही जास्त पाहिलेलंच नाहीये. मात्र लकी कर्णधार आहे असं सांगायला काहीच हरकत नाही. ऑन साइडला चेंडू चांगला खेळलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बघा कशा पद्धतीने फटका खेळला ते रिप्लेच्या माध्यमातून सुद्धा दर्शवलं गेलं. चला लाईव्ह ऍक्शनच्या जोडीला पुन्हा एकदा जोडतोय. बॅक टू द बॉलर शतरक्षक आहे लॉंग ऑफला ललित भोवर, ज्यांचा कालच्या दिवसामध्ये वाढदिवस होता. मला वाटतं वाढदिवसाच्या शुभेच्छा भरपूर आल्या असतील. मात्र आमच्या डिबेनचे लाईव्हचे एक प्रतिनिधी होते ते काल सुद्धा आले नाही. त्यांचा बर्थडे असून सुद्धा आणि आज सुद्धा जयेश मांगेला याने सुट्टी केलेली आहे. त्या होळीचा सण जवळ आलाय आणि प्रत्येक जण सुट्टीच्या मागे लागलाय. ऑन साइडला इथे भावेश आहे. विशाल हातातून चेंडू सटकला गेलाय. षटकार. कसा झेल सोडलाय. भरपूर आतमध्ये राहिला, जवळजवळ 1 मीटर आतमध्ये राहिला आणि आता झेल होऊ शकला असता. ऑन साइडला पुन्हा एकदा भावेश एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय पुन्हा एकदा. नक्कीच आता चांगलं क्षेत्ररक्षण. 2च धावा मिळतील. 2 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 15 या धावसंख्येवरती. या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. प्रवीण परेड याचा सामना सुरू आहे. तर म्हणजेच गावदेवी शिलोत्तर ए विरुद्ध पीरबाबा पापडी. आज अजित कानात यांना सुद्धा ऍक्शन मध्ये आणलंय. म्हणजेच जास्त तुटवडा पडलाय खेळाडूंचा असं सांगायला काहीच हरकत नाहीये. लग्नाचा मोसम आहे त्यामुळं काही खेळाडू रजेवरती असतील. दरम्यान शतरक्षक त्या ठिकाणी ते मात्र भावेशाचा बॅकअप आणि चांगला थ्रो परिणाम. हो इथे काय घडलाय तर नक्कीच चेंडू हातात सटकला होता. किती धावा आल्या? 2 धावसंख्या झाली एका षटकाच्या समाप्तीनंतर. नाबाद जिंदाबाद 17. राणी घराकडे पाणी पड पोशे आलो घराकडे. थेंब थेंब पाणी पडायला लागलं तरी सुद्धा लगेच घराकडे आला. कारण असतं फक्त घरी येण्याचं. दरम्यान काही ना काही कारण ठरावं लागेल. हवेमध्ये चेंडू आहे. इथे प्रवीण परेड चेंडूच्या खाली आलाय आणि आता मात्र पहिलं यश मिळालंय निलेश बंद्रेच्या रूपानं. धावसंख्या 17 असताना. पाणी पड पोशे आलो घराकडे. थेंबे पाणी पड पोशे आलो घराकडे. यो रिमझिम पाणी भिजू घरानी जीव माझा तडफड. यो रिमझिम पाणी भिजू घरानी जीव माझा तडफड. थेंबे पाणी पड राणी एक घराकडे. आग थेंबे पाणी पड राणी एक घराकडे. सोहर
मध्ये थोडस आपण पाहिलं पडझडला इथे सुरुवात झाली की काय असं चित्र वाटू लागलंय. दरम्यान ऑन साइडला इथे मात्र वन बाउन्स चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. अंदाज चुकला दोन खेळाडूंचा आणि धावा आल्या त्या 4. चुलीत फाट्यालो लोट ग सविता चुलीत फाट्यालो. 21 धावा धावफलकावरती लागल्या जातात आणि नक्कीच आपण पाहू शकता काय घडतंय. तर ऑन साइडला आता कॅच आहे. प्रवीण त्या ठिकाणी, प्रवीण याच्या हातामध्ये 2 जेल गेलेत, एकही त्याने सोडलेला नाही आणि दोन्ही फलंदाज त्यानेच बाद केलेले आहेत. दारूचा घोट दे ग सविता कमलांचे दारूचा घोट. चुलीत फाट्यालो लोट ग सविता चुलीत फाट्यालो. चला दरम्यान धावसंख्या आहे ती 21. 2 गडी बाद झाले, 3 चेंडू टाकून झाले दुसऱ्या षटकाचे. क्या बात आहे, क्या बात आहे महेंद्र. सुरेख गोलंदाजी. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच आयुष वाघे आणि जयेंद्र वाघे त्यांचे पिताश्री या ठिकाणी आहेत. बाप बेटे की जोड़ी मैदान के बीच में. मात्र महेंद्र जाधव या ठिकाणी आपण पाहतोय चांगली बॉलिंग करत असताना. डान्सिंग डाऊन द ग्राउंड नक्कीच चांगला फटका. शतरक्षक आहे ललित भोवर या ठिकाणी आणि ललित याने चांगला फील्ड केला चेंडूला. धावफलक 1 नाव पुढे सरकेल. धावफलकावर धाव लागले तर 22. तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बघूया या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतात. फुल टॉस डिलिव्हरी. जयेंद्र वाघे या ठिकाणी हा चेंडू बीट झालाय. धाव फलक 22-23 धावांचं लक्ष. जेवण तुमचं या ठिकाणी आलंय. मात्र सर्व मंडपामध्ये पाणी व्यवस्थित आहे का जरा चेक करा. आयोजकांना विनंती की आपण जे बॉटल्स ठेवलेले आहेत, थर्माचे ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये पाणी आहे का. जर नसेल तर इकडे ते पाणी पोचवा खेळाडूंसाठी विनंती असेल. यस, पाणी पोचवलं जाईल. तोपर्यंत तुम्ही मैदानामध्ये उतरा. तुम्हाला जर मैदानामध्ये पाणी लागलं तर इकडनं पोचवलं जाईल.
आमंत्रित करतोय या आमच्या मान्यवर कक्षेमध्ये सन्मान्य श्री विश्वनाथ जाधव. मला वाटतं एक उत्कृष्ट असा खेळाडू आणि धानिव संघामध्ये आज तो खेळतोय. तर त्यांना आम्ही स्टेजवरती येण्याची विनंती केली. ते नौशादादा पागी यांच्या माध्यमातून विनंती आहे की आपण स्टेजवरती या. पहिला चेंडू वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केला गेला. दरम्यान हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तुझ्या माझ्या इष्टाची अजून आहे चर्चा, जशी तू माझी अर्जी अन मी ग तुझा परशा. जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी घरच्या, नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा. एवढा प्यार करस काय मी नाही ठकवा दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल करत ना दिला घरी सुखी तू पाहू शकतात 7 धावा धावफलकावरती आल्यात. नक्कीच सुंदर सुंदर गीत वाजवले जातात. मात्र इथे आपण पाहिलं इथे फटके सुद्धा चांगले वाजवले आहेत. शिलोत्तर संघाने आजच्या दिवसामध्ये पायावर टाकलेला चेंडू चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी धाव संख्या 11. या ठिकाणी जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचे. हवेमध्ये खेळला चेंडू चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय आणि या ठिकाणी झेल मात्र सुटलेला आहे. धाव संख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 न पुढे सरकते 12. धावसंख्या 12 धावा धावफलकावरती लागल्या 3. चला इथे काही जोक होत असतात, त्याच्यातला एक जोक झालेला आहे. असो दरम्यान कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा खेळमेळचं वातावरण आहे. 12 धावा धावफलकावरती होते आणि हा अजून एक मोठा फटका ललित याच्या बॅटमधून आलेला. पहिला ऑफसाईडच्या दिशेनं मोठा फटका. षटकार. हा घरी सांगून लपड येऊन मारली असती चप्पी तर माझीच पोरं बोलली असती तुलाच आज मम्मी. सॉरी चुकलाय मी. राहून देस दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल करत जा. दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल करत जा. जगदंबा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आलेला आहे. त्यानंतर धानिव या संघाच्या कर्णधाराला सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. तर धावसंख्या झाली ती म्हणजेच आतापर्यंत आपण पाहतोय किती धावा झाल्यात तर 18 धावा झाल्यात. किती धावांची गरज असेल? 5 धावांची गरज असेल. ऑन साइडला मोठा फटका. चेंडूच्या खाली मात्र शतरक्षक मोठा नाही, हा छोटाच फटका ठरलाय कारण गडी झालाय बाद.
तुझे मेरा दिल धड़कने लगा, बढ़ने लगी आरज़ू आँखों में सपना. थँक्यू डीजे. इथे आपण पाहू शकता काय घडतंय काय बिघडतंय. निलेश बंद्रे मला वाटतं अजून सुद्धा आपण जर पाहिला तर टेन्शन मध्ये असेल, कारण की षटक चालू आहे निलेश बंद्रेचं आणि 18 धावा त्याने दिल्यात. मला वाटते 7 चेंडूंनी 5 धावांची गरज अजून सुद्धा जिंकण्यासाठी शिलोत्तर संघाला चांगल्या स्थितीमध्ये. क्लीन बॉलर फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच महेंद्र जाधव. तुला नियाला येन जुने जाग्यावर माझी वाट हेरजो. पैजन होऊ देन तुला कंगन होऊ देन, केसात मला ये तुला गजरा होऊ देन. मिला येन तुला नियाला येन जुने जाग्यावर माझी वाट हेरजो. ओय पोश्या ना घरा माहीत झाला तर तरी तू येच, मी वाट पाहतो. प्रीत, क्या बात है प्रीत. ये हमारे प्रीत है कैमरामैन, कोई अलग अलग चीजें ढूंढने में माहिर. नयन लक्ष्मण टबाले यांचा डान्स आणि हा चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. विनिंग शॉट षटकार. एक सूचना, चला तिन्ही कर्णधार यायचंय. तिन्ही कर्णधार यायचंय. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा कोण असेल तर आय थिंक प्रवीण परेड मॅन ऑफ द मॅच. प्रवीण या मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. तसेच धानीव संघाचा कर्णधार. येस, धानीव संघाचे कर्णधार आलेले आहेत. पेंढरीपाडा संघाचे कर्णधार आलेले आहेत. शिलोत्तर संघाचा कर्णधार यायचा आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी उमेश वर्गण यांना विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया.